श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेतल्याने वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. स्वामी समर्थांची आगात महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अपाट आहे. स्वामी समर्थ महाराज हे सकारात्मकतेचे आणि प्रेरणेचे भक्तांसाठी स्थान आहे. मन शांती मिळवण्यासाठी आणि एकाग्रता आणण्यासाठी अनेक जण बरेचदा स्वामींच्या मठात नामस्मरण करण्यासाठी जातात. स्वामी समर्थांचे काही विचार संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. माणूस विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी हे महत्त्वाचे. थोर व्यक्तींचे विचार हे आपल्या जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींना गुरुस्थानी मानणारे अनेक लोक आहेत. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरूंच्या स्वामी मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. देवाला हे कधीच सांगू नये की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करा म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे आहे. जो नुसता नामात राहील त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेल. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं. आपण आपली चांगलं काम करत राहायचं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल ना तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःला विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे दुसऱ्याचा विचार करतात ना ते आयुष्यभर सुखी राहतात आणि प्रगती करतात. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्र्यावर लक्ष ठेवा, ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं है मैं करूँगा, जो तूने सोचा ही नहीं वो भी मैं करूँगा. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावर आस्था पडू नये. कोणाचेही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नये, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवासच जर करायचा असेल तर अन्नाचाच काय करायचा. कधी कधी वाईट विचारांचाही उपवास करायचा, अहंकाराचा उपवास करायचा, कधी कधी मीपणाचाही उपवास करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहे मी, तुला हरवू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तुझे स्वामी समर्थ. जी झुंज तू खेळत आहेस ना मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं मिळायला आणि समजायला तेही भाग्य लागतं. तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.